नमस्कार मराठी ट्रेडर्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। आपण कुठलेही रिकमेंडेशन्स नाही देत आहोत। चला तर वळूया आजच्या इंडेक्स अनालिसिसकडे। सगळ्यात आधी आपण निफ्टी बद्दल चर्चा करून घेऊया। आज जो निफ्टी होता मंडे, जो फ्रायडेचा डे हाय होता, फ्रायडेचा जो हाय होता त्या हायच्या वरती आज आपल्याला निफ्टी हा ओपनिंग करताना दिसला। एक स्लाइटली गॅप अप ओपनिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली आणि तिथून एक सिंगल रॅली बघायला मिळाली, पण 25,100 ही लेवल आज निफ्टी ब्रेक करू शकला नाहीये। तिथून एक रिव्हर्सल मिळाला आणि पुन्हा डे लोच्या आसपास म्हणजे 24,900च्या खाली आज त्याला सस्टेन होता आलं नाही आणि त्यानंतर आपल्याला निफ्टी हा बऱ्यापैकी कन्सॉलिडेशन झोन मध्येच बघायला मिळाला। उद्यासाठीचे त्याचे ट्रेडिंग लेवल्स किंवा ट्रेडिंग प्लॅन्स कसे असतील तर उद्या जर निफ्टी 25,100 या पर्टिक्युलर लेवल्सच्या वरती जर एक फ्लॅट ओपनिंग किंवा 25,100च्या वरती त्याची ओपनिंग झाली तर आपल्याला पुन्हा एक बुलिश ट्रेंड कंटिन्यू होताना दिसतो। तर 25,200 ते 25,300 पर्यंतचा आपल्याला एक हर्डल आणि या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात। बट उद्या जर निफ्टी 24,900 या पर्टिक्युलर लेवलच्या खाली गॅप डाऊनने ओपनिंग दिली किंवा फ्लॅट ओपनिंग जरी झाली, बट 24,900 या पर्टिक्युलर लेवलच्या खाली निफ्टी आपल्याला अजून वीक होताना दिसेल आणि 24,750 ते 24,700 हा जो एक झोन आहे, इथे तुम्हाला एक डिमांड झोन बघायला मिळतो आणि तिथून आपल्याला पुन्हा एक पुल बॅक बघायला मिळू शकतो। आता बोलूया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज एक सुंदर गॅप अप ओपनिंग होताना आणि सुरुवातीच्या काही कॅन्डल्स आपल्याला अप ट्रेंड मध्ये ट्रेड करताना दिसले, बट इट्स काइंड ऑफ ऑपरेटर ट्रॅप होता। रिटेलरला ट्रॅप करण्यासाठी एक स्मार्ट मनी एंटर झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टी त्याच्यानंतर पुन्हा एक जी काही गॅप अप ओपनिंग झाली होती, तो गॅप फिल होताना आज आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक कन्सॉलिडेशन झोन किंवा कन्सॉलिडेट होतानाच आपल्याला तो मूव्ह करताना दिसला। उद्यासाठीचे बँक निफ्टीचे ट्रेड प्लॅन्स काय असतील तर उद्या जर बँक निफ्टी 55,650च्या वरती गॅप अप ओपनिंग देते किंवा फ्लॅट ही लेवल ब्रेक करतोय तर आपल्याला पुन्हा 55,800 ते 56,000 या लेवल्स पुन्हा मार्केटमध्ये अप ट्रेंड मध्ये बघायला मिळू शकतात। बट निफ्टीने जर एक बँक निफ्टीने जर एक फ्लॅट ओपनिंग दिली तर 55,200च्या खाली आपल्याला बँक निफ्टी अजून वीक होताना दिसते। एक गॅप डाऊन ओपनिंग असू दे किंवा फ्लॅट ओपनिंग असू दे, पण 55,200च्या खाली बँक निफ्टी हा थोडा वीक होताना आपल्याला बघायला मिळू शकतो। पुन्हा 55,000 ते 54,800 हे त्याचे नेक्स्ट सपोर्ट लेवल आहे। इमिजिएट सपोर्ट हा 55,000चा आहे आणि हा एक सायकोलॉजिकल लेवल म्हणून सुद्धा आपण बऱ्याच काही ट्रेडिंग सेशन्स मध्ये त्याला बघत आलेलो आहे। या होत्या निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघी इंडायसेसच्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवल किंवा आपण म्हणू शकतो की एक चार्ट अनालिसिस। तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल, माझ्या दिलेल्या लेवल्स तुमच्या ट्रेड प्लॅन करण्यासाठी तुम्हाला मदत करत असेल तर माझ्या व्हिडिओजला नक्की लाईक करा, तुमच्या मराठी ट्रेडर मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जोही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचा सगळ्यात आधी नोटिफिकेशन्स तुम्हालाच मिळेल। थँक यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर trading and investment. Thank you guys.